आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर शोक प्रस्ताव मांडला जाणार। दोन्ही सभागृहांमध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याविना हे अधिवेशन होणार। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, शेतकरी, ड्रग्ज सारख्या प्रश्नांवरून विरोधकांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल, दादांच्या विमान अपघातावरून सुद्धा शंका उपस्थित। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामकाजावर सल्लागार समितीच्या बैठकीत नाराजी, सभागृहात येणाऱ्या असंख्य लक्षवेधी ठराविक सदस्यांचं गैरवर्तन, यावरून मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। दरम्यान सूत्रांची माहिती, लाचखोरी प्रकरणामध्ये झिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाहीत, फडणवीसांकडून झिरवाळांना क्लीन चिट, माझ्याही कार्यालयामध्ये कोणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होईल, एसीबीला पूर्ण स्वातंत्र्य, फडणवीसांकडून स्पष्ट। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार, काही शंका असल्यास डीजीसीएला पत्र लिहा, मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका, फडणवीसांचं आवाहन। अधिवेशन काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर, नगरविकास खातं सामंतांकडे, सार्वजनिक बांधकाम भुसेंकडे, तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी शंभूराज देसाईंवर असणार। महाराष्ट्रामध्ये पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान, परळी, हिंगोली यासह भंडारा, नागपूर आणि गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। बुलढाण्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला, सुरक्षेच्या कारणास्तव चिखला काकड या गावात संचारबंदी लागू, विना परवानगी बसवण्यात आलेला पुतळा हटवण्याचं लोणार तहसीलदारांनी आदेश दिल्याची कागदपत्र समोर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासासाठी बारामतीकर एकवटले, प्रशासकीय भवनात निवेदन देणार, तर लोणी, भापकर आणि डोरलेवाडी या गावामध्ये ग्रामस्थांकडून कडकडीत बंद। विगवडमधील मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाज आक्रमक, बारामती, इंदापूर आणि दौंड बंदची हाक, व्यापारी संघटनांचा सुद्धा बंदला पाठिंबा, लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुद्धा निदर्शनं केली जाणार, खासदार शाहू छत्रपतींसह सतेज पाटील आणि राजू शेट्टी सहभागी होणार। मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी इच्छुकांची मोर्चे बांधणी, तर शिंदेंच्या शिवसेनेला 2 नगरसेवक मिळणार, आमदार प्रकाश सुर्वेंचे पुत्र राज सुर्वेंना संधी, तिकीट न मिळाल्यामुळे सुर्वेंच्या नाराजीची चर्चा, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेमध्ये प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्रित लढणार, मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे अध्यक्ष बसणार, मनसेला सुद्धा समिती अध्यक्षपद मिळणार, सूत्रांची माहिती। मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये मागील काही दिवसांपासून धुरक्याचं प्रमाण वाढल्यानं शहरातील कमाल तापमानात वाढ, रहिवासी आणि व्यावसायिक संकुलं, नव्या प्रकल्पांची बांधकामं याचा हा परिणाम।